आपल्याला जास्त वेळ आपण खूप वेळापासून सर्व थांबलेला आहात, त्यामुळे आदरणीय व्यासपीठ, आपल्या सर्वांना कल्पना आहे येत्या 2 तारखेला आपल्याला नगरपालिकाचे इलेक्शन जाहीर झालेले आहेत आणि 2 तारखेला आपल्याला मतदान करायला बाहेर पडायचं आहे। काही दिवसापूर्वी असं म्हणता येईल की मी प्रचाराला बाहेर निघालेले किंवा आपल्या सगळ्यांना तुमच्या सोबत हितगुज करायला इकडे आलेले, तुमच्या सर्व अडीअडचणी ऐकायला आलेले, तेव्हा मला असं कळालं की भरपूर तरी आपल्याकडे विकास झालेला आहे, पण जे छोटे मोठे कारण राहिलेले आहेत ते आपली नगरपालिका काही वर्षांपासून नव्हती आणि आता निवडणूक लागलेले आहेत। त्यामुळे आपलं पॅनल भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष, नगरसेविका, नगरसेवक हे सगळे आले तर हे छोटे मोठे लहानसार गोष्टी जे आपले राहिले असतील, नाल्यांचे असतील, लहान रस्त्याचे असतील, अंतर्गत रस्त्याचे असतील, ते लवकरात लवकर आपण पार पाडू शकतो। ह्या भारतीय जनता पक्षासंदर्भात आपण बोलायला गेलो तर हा पक्ष, जसं किशोर देशमुख साहेबांनी सांगितलं, हा जगातला सर्वात मोठा पक्ष झालेला आहे। तुम्हाला सांगते, महाराष्ट्रभरात निवडणुका लागलेल्या आहेत नगरपालिकेचे, 100 पेक्षा जास्त नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टीपासून बिनविरोध निवडून आलेले आणि तसंच 3 ते 4 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध लढून आलेले आहेत। त्यासाठी एक खंबीर नेतृत्व आहे आपल्याकडे। मोदी साहेबांचं केंद्रात सरकार आहे, फडणवीस साहेबांचं राज्यात सरकार आहे। वेगवेगळ्या योजनांना निधी आपल्याला कसं उपलब्ध करून देऊ शकू त्यासाठी आपल्या बरोबर अशोकराव चव्हाण साहेब आहेत आणि आमदार म्हणून आपण सर्वांनी मला मतदान दिलं। 50,551 मतदानांनी आपण सर्वांनी हा आशीर्वाद मला दिला। हा खरा विजय माझा नाही तर ह्या भोकरच्या जनतेचा आहे, आपल्या सर्वांचा आहे। त्यामुळे आपले कितीही आभार मानावं कमीच असेल। माझ्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा मी आपल्या सर्वांना सांगितलेलं की मला शिक्षण या संदर्भात माझं लक्ष केंद्रित करायचंय, रोजगार या संदर्भात माझं लक्ष केंद्रित करायचंय। शिक्षणासाठी मी साहेबांबरोबर पाठपुरावा केलं आणि आपल्या भोकरला इथे सर्वात मोठं 40 ते 45 कोटीचं जिल्हा परिषदच्या शाळा आता लवकरात लवकर भोकरला येणार आहे। हायर एज्युकेशन साठी सुद्धा आमचे विचार तसेच आहेत। भोकरला सुद्धा चांगलं शिक्षण, क्वालिटी बेस्ड शिक्षण कसं मिळावं ह्याचे प्रयत्न आमचे नेहमीच राहणार। 23 नोव्हेंबरला मागच्या वर्षी आपण आम्हाला आशीर्वाद दिलं आणि मी तेव्हा आपल्या सभेत म्हणलेलं आणि आपल्याला वचन दिलेलं की मी रोजगार मेळावा घेणार। याच वर्षी 22 फेब्रुवारीला मी एवढा भव्य दिव्य आम्ही सर्वांनी मोठा आपल्याच मतदारसंघात अर्धापूरला रोजगार मेळावा घेतलेला। तिकडे 4,500 लेकरं आलेली, 4,500 लेकरं होती, 128 वेगवेगळ्या कंपन्या होत्या। नांदेडची कंपनी होती, हैदराबादची होती, बँगलोरची होती, चेन्नई, पुणे, मुंबई, 128 कंपन्या होत्या। त्यातल्या त्यात 1,500 लेकरांना त्या दिवशी नोकऱ्या सुद्धा मिळाले, 20,000 पगारी त्यांचे सुरू झाले। त्यामुळे आपण ज्या नेतृत्वाला जपलेलं आहे ते तुम्ही काळजीच करू नका, विकास इतका होईल की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही। आज विरोधक येत आहेत, बोलतायत की साहेब आणि आमदार कॉर्नरची बैठका घेत आहेत, गल्लोगल्ली प्रचार करत आहेत। मला त्यांना सांगायचंय, जर भोकर मतदारसंघ माझं कुटुंब आहे, जर इकडले प्रत्येक नगरसेवक किंवा नगरसेविका, नगराध्यक्ष माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझाच भाऊ आणि माझीच बहीण माझ्यासाठी प्रचार जर करायला निघाली असती तर आता माझं सुद्धा हेच कर्तव्य आहे की ह्यांची निवडणुका आहेत, आपल्या मधल्या सामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत। माझं सुद्धा हेच कर्तव्य आहे की माझ्या भाऊ, माझ्या बहिणीसाठी मी आणि माझं पूर्ण कुटुंब सुद्धा कामाला लागावं आणि त्यांच्यासाठी प्रचार करावा। त्यामुळे त्यांना हे एवढं सांगायला पाहिजे की भोकर हा मतदारसंघ हा माझा कुटुंब आहे, श्रीजाताईंचं कुटुंब आहे, अशोकराव चव्हाण साहेबांचं कुटुंब आहे। हा मत इकडचं तिकडे कुठे जाणार नाही आणि मत कोणाला पडणार? कोणाला पडणार मत? मला सांगा, इकडे माझ्या लाडक्या बहिणी किती आहेत? हात वर करा बरं, टाळ्या वाजवून दाखवा, लाडक्या बहिणी किती आहेत? ही बघा माझ्या लाडक्या बहिणीची ताकद। लाडक्या बहिणींसाठी सुद्धा सरकारने सुंदर योजना आणली, आपल्या सर्वांना 1500 रुपये भेटतायत। आपल्याला सुद्धा 1500 भेटत आहेत। लाडक्या बहिणींना मला असं सांगायचंय, आपल्याकडे MIDC ची नवीन बिल्डिंग येणार आहे,
महिला आमदार म्हणून किंवा महिला म्हणून आपल्यासाठी सुद्धा रोजगार तिकडे उपलब्ध करून देण्याची आमची कल्पना आहे आणि ती कल्पना आपली नगरपालिका आली त्याला आम्हाला जरा अजून जोर मिळणार, जरा अजून ताकद मिळणार आणि महिलांसाठी सुद्धा रोजगार तिकडे आपल्या MIDCच्या बिल्डिंग मध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. आपल्यासाठी ही मी आपल्याला ग्वाही देते. विकास हा कधीच संपणार नसतो आणि कधीच संपणारा नाही, हळू जाणारा नसतो. विकास हे घडतच असतो. जनतेची लोकसंख्या वाढते, नवीन वस्ती होते, नवीन गल्ल्या तिकडे तयार करावं लागतात, तिकडे सुद्धा रस्ते, नाले, लाईट, पाणी या सगळ्या गोष्टीचं आहे. त्यामुळे विकास ही नेहमी घडणाऱ्या गोष्टी असतो. आपली नगरपालिका आली, मी आपल्या सर्वांना इकडे खात्रीने सांगते, आपली नगरपालिका आली, दंडवे साहेबांना आपण मतदान द्या, नगरसेविका नगरसेवक आपला ह्या सर्वांना मतदान द्या. प्रत्येक महिन्याला एक दिवस रिव्ह्यू मीटिंग घेणार, एक दिवस सर्व अधिकारींना बोलवणार, सगळे नगरसेवकांना बोलवणार, आपल्याकडच्या अडचणी काय असतील, आपल्याकडचे काय कठीण प्रकार असतील त्या सगळ्या प्रकाराचं आपण नगरपालिकेच्या इकडे रिव्ह्यू मीटिंग घेणार आणि आपल्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचे प्रयत्न आमचे नेहमी राहणार आहे. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना इथे विनंती असेल की आपल्याला गल्ली ते दिल्लीपर्यंत आपल्याला कोणाचं सरकार पाहिजे, कोणाचं सरकार पाहिजे, आपल्याला कोणाला मतदान करायचंय 2 तारखेला, 3 तारखेला आपल्याला घुराला उडायला येऊ की नाही यायचं ना. मग आपल्याला कमळ ह्या निशाणी समोर, कारण पक्ष आपलं एवढं श्रेष्ठ आहे, अशोकराव चव्हाण साहेब आपले एवढे श्रेष्ठ आहेत. मला सर्वांनी जोरदार टाळ्यांनी अशोकराव चव्हाण साहेबांच्याकडे इकडे आवाज अजून जोरात विरोधकांना ऐकू यायला पाहिजे. हे आपल्या अशोकराव चव्हाण साहेबांची ताकद आहे. पार्लमेंट ते पंचायत पर्यंत